नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BK प्रवीण देसले चॅनलमध्ये सर्व पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. या चॅनलवर 5वी ते 10वी मॅथेमॅटिक्स या महत्त्वाच्या विषयासोबत इतर विषयांचेही व्हिडिओ अपलोड करत आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील अभ्यासाचा लाभ घ्या. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी पाठ क्रमांक 3 पाऊस आला या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया. प्रश्न 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिहा. अ. विजा केव्हा चमकल्या? उत्तर: पाऊस आल्यानंतर भर दुपारी विजा चमकल्या. आ. सुटलेला वारा कसा होता? उत्तर: पावसात सुटलेला वारा भयभीत करणारा होता. ई. पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले? उत्तर: पाऊस आल्यामुळे आजोबांनी आपली जुनी छत्री शिवली. ई. आलेल्या पावसामुळे बाबांनी चडपड का केली? उत्तर: बाबांना कामावर जायला उशीर झाला होता. ते घाईघाईने निघणार इतक्यात अचानक पाऊस आला, त्यामुळे त्यांचा खोळंबा झाला, म्हणून बाबांनी चडपड केली. उ. पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले? उत्तर: पावसामुळे वाळत घातलेले आईचे पापड भिजले. प्रश्न 2. अ. शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. उदाहरणार्थ: वारा, गारा. विद्यार्थ्यांनो, शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द लिहूया. अ. कुत्री, छत्री. आ. गिल्ला, किल्ला. ई. पापड, चडफड. ई. पळा, घोटाळा. उ. कुट्टी, सुट्टी. आ. कडकड, चडफड, तडफड यासारखे आणखी शब्द तयार करा. उत्तर: फडफड, थडथड, बडबड, जडजड, खडखड, गडगड, तडतड, धडधड. प्रश्न 3. खालील शब्दांचे वचन बदला. अ. माणूस, माणसे. आ. गाय, गाई. ई. दप्तर, दप्तरे. ई. पाणी, पाणी. उ. वया, वही. उ. पत्र, पत्रे. प्रश्न 4. अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग वर्गात सांगा.
उत्तर, एकदा भर दुपारी शाळा सुटल्यावर मी व आई माझ्या मैत्रिणीच्या घरी चाललो होतो. अचानक ऊन नाहीसे झाले आणि एक जोरदार पावसाची सर आली. आमच्याकडे छत्री नव्हती. त्यामुळे अचानक आलेल्या पावसात आम्ही दोघीही ओल्याचिंब झालो होतो. आमचे अंगावरचे कपडे, माझे दप्तर, त्यातली वह्या पुस्तके पूर्ण भिजली. जेव्हा आम्ही तिच्या घरी पोचलो तेव्हा दोघींनाही थंडीने हुडहुडी भरली होती. आज छत्री घरी विसरल्यामुळे मला चांगलाच धडा मिळाला होता. प्रश्न 5. अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते 4 ते 5 वाक्यात लिहा. उत्तर, दिवाळीत अचानक पाऊस आल्यामुळे आम्ही मुलांनी मोठ्या आवडीने व मेहनतीने बनवलेले मातीचे किल्ले भिजतात, कोसळतात. जमीन ओलसर झाल्यामुळे फटाके पण नीट फुटत नाहीत. रांगोळ्यांची सजावट भिजते. आम्ही बनवलेले कागदांचे कंदील भिजून जातात. प्रश्न 6. सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा. अ. रिमझिम पाऊस पडत होता. आ. रिक्षा खडखड करत थांबली. अ. रिमझिम पाऊस पडत होता. उत्तर, 1. सगळी झाडे टवटवीत दिसत होती. 2. आकाशात इंद्रधनुष्य दिसत होते. 3. मातीचा छान सुगंध येत होता. 4. मी मित्रांसोबत पावसात खेळत होतो. आ. रिक्षा खडखड करत थांबली. उत्तर, 1. आम्ही सगळे रिक्षातून खाली उतरलो. 2. रिक्षा बिघडल्याचे आमच्या लक्षात आले. 3. रिक्षावाल्या काकांनी आणि बाबांनी रिक्षा ढकलत जवळच्या गॅरेजमध्ये नेली. 4. मग आम्ही पायी चालतच घरी गेलो. प्रश्न 7. वारा या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. त्यांचा वाक्यात उपयोग करा. उदाहरणार्थ, बनानारा वारा सुटला होता. वारा या शब्दाशी संबंधित आलेले शब्द: मंद मंद, गिरक्या, जोरदार, थंडगार, झुमणारा. या शब्दांचा वाक्यात उपयोग करूया. उत्तर: 1. सायंकाळी मंद मंद गार वारा वाहत होता. 2. वाऱ्याच्या गिरक्या जोराने येऊ लागल्या की वादळ येते. 3. पावसाळ्यात विजा कडकडून जोरदार वारे वाहू लागतात. 4.
थंडगार वाऱ्याची झुळूक उन्हाळ्याच्या दिवसात हवी हवीशी वाटते. 5. थंडीच्या दिवसात अंगाला झोंबणारा वारा शरीर गोठून टाकतो. प्रश्न 9. पापड कशा कशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून लिहा. उत्तर: उडीद, तांदूळ, पोहे, नाचणी, बटाटे, ज्वारी यापासून पापड बनवले जातात. प्रश्न 10. उन्हाळ्यामध्ये वाळवून साठवण्याचे कोणकोणते पदार्थ आई करते ते लिहा. उदाहरणार्थ पापड. उत्तर: कुरडया, सांडगे, चिकवड्या, लोणचे, लाल मिरच्या, गरम मसाले. विद्यार्थ्यांनो, आज आपण पाऊस आला पाऊस आला या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला. थँक्यू.